हाय सुस्वागतम वेलकम. चला माझ्या घरी ना कोणीतरी आले मला भेटायला, ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. प्रेमाने बिचारी औरंगाबादहून आली, तर तिने मला सकाळी मेसेज केला तुला भेटू का गं म्हणून. म्हणजे या म्हटलं आला येतात बघा. ठीक आहे, चला चला घ्यायला जाते मी. ताई मला भेटायला आल्यात. ह्या कुठून आल्यात माहिती आहे? कुठून आल्यात सांगा? औरंगाबादमध्ये आल्यात. त्यांची बहीण आहे बघा. हे तर राहते बघा, संभाजीनगर राहतात ह्या. काय नाव आहे तुमचं ताई? शुभांगी. शुभांगी ताई बघा आल्या मला भेटायला. मला लाज वाटत होती. त्यांना म्हटलं की मी जेवण मी म्हणत म्हणजे काय नको काय नको बोलू. मग त्यांनाच मी डायरेक्ट बरं वाटलं. पण आम्हाला मी तिकडनं संभाजीनगरहून आली, बहिणीला म्हटलं चल मला भेटायचंय, मी त्यांची खूप मोठी फॅन. येत मी ते इथे जवळ मग तुम्ही बसा बसा तुम्ही मला हात तिरका हात देतो ना. सॉरी खूप छान वाटलं सीताताईंना भेटून. खूप छान आहे स्वभाव. म्हणजे रिअल लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी आहे त्यांची. असंच छान करत घ्या सरबत घ्या. त्यांचं टॅगलाईन आहे यम्मी यम्मी. यम्मी यम्मी. बघा चेस. ओ सॉरी. थँक्यू. चेस. या भावानं बहिणीनं तुम्ही पण यम्मी यम्मी प्यायला. हो छान यम्मी यम्मी झाले. हो छान झालं. साखर जास्त लागली. ठीक ठीक आहे आहे ना? साखर द्यायचं. या तुम्ही पण या ही पहिला एकदम. ठीक आहे. बाय. सरबत पहिला या माय. खूप छान वाटलं आम्हाला स्मिताताईला भेटून. छान वाटलं. आणि थँक्स माझ्या बहिणीला, तिने इतक्या लांब मला आणलं. मला हो बसून- तुमची बहीण बिचारी आली. काल पण ती घेऊन गेली मला एक इन्फ्लुएन्सर कडे. पण कसं माहितीये का, माझे कसं रस्त्याचं काम आहे आणि मला काय वाटतं ह्यांना तकलीफ होईल म्हणून ह्यांना सांगितलं वाटलं तर मी येते गेलाय. पण नंतर ह्यांना असं वाटत असेल ना की ही मुद्दा मला बोलवत नाही घरी. नाही नाही असं वाटलं तुम्हाला नटराज मार्केटला लांब पडेल. नाही असं काय नाही, पण मला असं वाटतं तुम्हाला त्रास नाही व्हायला हो, पाहिजे. बरं, तुम्ही त्या बरोबर रस्त्याचं- बोलल्या, त्या नको म्हटल्या. रस्त्याचं काम चालू आहे आणि मग म्हणलं ना मला पण जास्त वाटत बाहेर जायला नाही आवडत. ते फुफुटान बिफुटान बघायला मला नाही आवडत एकदा. पण मी जास्त घरच्या बाहेर निघत नाही. बाहेर गेलं की पैसे लागतात. छान आहे, खरं आवडलं. आता काय झालं कलर ब्लॉग्स असतात अक्का, बघत जा त्यांची. बघत जावं. माझी बहीण पण बघते साधना बेगे. हा अक्काला ही मोठी बहिणीला हा. मी मी आता बघितलं. मी आता आता ती करते करेल follow. तुम्हाला फॉलो. हा. केलं. तुम्हाला किती मुलं आहे? मला एक मुलगा एक मुलगी. तुम्हाला? ती मुलगी. चला मी पण. एकटीची मुलगी फॉरेन. मैं माझी बहिणी आता हम साथ है जन्म के साथी, हम साथ है. कॉमेडी. कॉमेडी. चला ताईने आमच्या कोणता मसाला घेतला, हळद घेतली, मसाला घ्यायच्या पण बहाण्याने आल्या माझ्याकडे. मिरची पावडर पण घेतली आणि हळद पण घेतली बघा. आणि वरून मला पैसे पण देऊन गेले. यशसाठी दिलं त्यांनी, 1000 रुपये दिले यशसाठी. तर यशला मी पाठवणार एकदम. आता मला जेवण जावं तर नका म्हणतात एकदम. छान वाटलं एकदम. छान वाटलं, आम्हालाही छान वाटलं. आम्हालाही छान वाटलं. चला त्यांना बसवून दिलं आता मी रिक्षाने. बिचाऱ्या गेल्या घरी. मसाला घेतला माझ्याकडून, तर हळद घेतली, वरून बिचाऱ्याने पैसे पण दिलं मला एकदम यशसाठी एकदम. चला भावानं बहिणीनं गेल्या बिचाऱ्या आल्या, चहा पाणी केलं. जेव्हा म्हटलं पण नका म्हणल्या, जेवायला नका म्हणल्या. बिचाऱ्या आल्या बसल्या. यशला 1000 रुपये दिलं बघा. बघितलं यशसाठी दिलं बिचाऱ्यांनी. म्हणजे तुझ्या मुलाला आमचं तर्फे म्हणली. मला ठीक आहे चला, काय हरकत नाही. मसाला पण घेऊन गेल्या माझ्याकडून, तर हळद घेऊन गेल्या. चांगलं वाटलं, खूप छान वाटतात लोक, खाय चांगली. आता किती लोकांना असं वाटतं की मला भेटाय यावं ही व्हावं. तेव्हा बिचाऱ्या बोललं मी मटण चिकन करते, तर नका म्हणली, जीवन आली म्हणली. तर मग त्यांना चहा म्हणजे नाश्ता दिला, म्हणजे काय म्हणतात त्याला, लिंबू पाणी दिलं बनवून फक्त. खूप छान वाटलं. धन्यवाद सगळ्यांना. असं तुमचा सपोर्ट राहून द्या. आणि असं तुम्ही ऐकून सुद्धा म्हणजे प्रेमाचे लोक असतात ना, त्यांना घरी बोलायला काय हरकत नाही एकदा. पण आता कोणाच्या चेहऱ्यात लिहिलं नसतं ना. पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी काय लोकांना माझ्या घरी यायचं म्हणतात, जेवायचं माझ्या हातचं, तर तुम्ही जेवा येऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि मसाला घ्यायचा तर या, काय मसाला पण घ्यायला लागेल तुम्हाला, तर या माझ्याकडे बिंदाशी या. ठीक आहे. चला मग बाय.